आणि पवित्र असणारे भास्करगिरी बाबा पण आहे। पुण्यभूमीत सद्गुरु भास्करगिरी बाबांसारखे संत मेहनत घेताय, काम करताय। हिंदू धर्माला कधीच धोका नाही। फक्त या हिंदू धर्मातले साधू संत आहे ना, भेकड नसले पाहिजे, डारकाळी फोडणारे असले पाहिजे। आणि ती डारकाळी फोडायचं सामर्थ्य आपल्या नेवाशाच्या भास्करगिरी बाबांमध्ये। त्यावेळी एक ढाण्या वाघ त्या बाबरीचा ढाचा पाडायला गेला होता, त्या ढाण्या वाघाला सद्गुरु भास्करगिरी महाराज म्हणतात। कार सेवक, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, नेतृत्व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सद्गुरु भास्करगिरी बाबा करत होते। काळ वेगळा होता तो। आज संग्राम बापू हिंदुत्वावर जाहीरपणे बोलत असेल ना, फार वेगळी परिस्थिती आहे। आज काही पण होऊ द्या, हिंदुत्वाची बात करणाऱ्या माणसाला धोका नाहीये। काळ वेगळा होता 1992चा। आणि बघा, अनेक माणसं गमावली आपण तेव्हा, पण धाडस करून महाराष्ट्राचं नेतृत्व सद्गुरु भास्करगिरी बाबांनी केलं। आणि आपल्याला जे आज राम मंदिर पाहायला भेटतं ना अयोध्येचं, ते राम मंदिर आपण जे डोळे भरून पाहतोय ना, ते राम मंदिर जे आपल्याला दिसतंय ना, ते राम मंदिर दिसण्यामाग सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर आपल्या सद्गुरु भास्करगिरी बाबा।